समितीमध्ये सहभागी आहात. समितीला विरोध केला जात आहे. 7 जुलैला त्याबाबत आंदोलन होणार आहे. आझाद मैदानामध्ये अनेक मराठी प्रेमी लोक एकत्र येणार. अनेक राजकीय पक्ष सुद्धा यात सहभागी होणार. तुमच्या समितीलाच विरोध होतोय. तुमचा प्रश्न काय? प्रश्न असा आहे, मला अध्यक्ष म्हणाले तुम्ही अर्थतज्ञ आहात, तुम्हाला या शिक्षण संदर्भातली काही माहिती अशा प्रकारे शालेय शिक्षणासंदर्भात आपल्याला फार काही माहिती उच्च शिक्षणासंदर्भात आपल्याला मी फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर देणार आहे. काही मोठ्या लोकांनी असं विधान केलेलं आहे की मी अर्थतज्ञ आहे त्यामुळे मला शिक्षण क्षेत्राची बरीचशी माहिती नाही आणि हे अयोग्य आहे म्हणून माझ्या अध्यक्षपदी या समितीच्या अत्यंत महत्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी निवड करणं हे चूक आहे असं काही मोठ्या लोकांनी म्हटलेलं आहे. त्याचं फक्त मी शंकेचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून उत्तर देतो. माझं उत्तर असं आहे की पुणे विद्यापीठाचा गेल्या 50 वर्षातला सगळ्यात लोकप्रिय कुलगुरू कोण होता असं विचारलं तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर नरेंद्र जाधव. नंतर मी प्लॅनिंग कमिशन म्हणजे भारतीय नियोजन आयोगाचा सदस्य असताना माझ्याकडे कोणती खाती होती बरं? माझ्याकडे सगळ्यात महत्वाचं खातं होतं ते म्हणजे शिक्षण, म्हणजे एज्युकेशन, लेबर, एम्प्लॉयमेंट, स्किल्स, सोशल जस्टिस ही सगळी खाती होती. त्यावेळी पूर्ण देशाभरातल्या शैक्षणिक परिस्थितीवरती त्याबद्दल लिहिणं आणि त्याबद्दल 12व्या योजनेमध्ये काम करण्याचं संधी मला मिळालेली आहे. त्यावेळी सगळ्या देशातल्या शिक्षणाचं मी पाहतो प्राथमिक शिक्षण धरून आणि जी त्यावेळी योजना आणण्यात आली त्यावेळी तुम्ही पहा राज्य सरकारची जी विद्यापीठं आहेत त्यांना पैशांची नेहमीच वानवा असते आणि केंद्रीय विद्यापीठ आहे त्यांच्याकडे भरपूर पैसे असतात आणि केंद्र सरकारचे पैसे हे राज्य सरकारच्या राज्य विद्यापीठाकडे येत नव्हते. म्हणून माझ्या पुढाकाराने राष्ट्रीय उच्चतर शिक्षण संस्था, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा योजना म्हणजे रुसा या योजनेचा प्रारंभ झाला तो माझ्यामुळे झालेला आहे. त्यामुळे आणि नवीन जी शैक्षणिक नीती आली न्यू एज्युकेशन पॉलिसी त्या पॉलिसीवरती मी काम केलेलं आहे. त्या पॉलिसीवरती आलेला पहिला जो ग्रंथ आहे महत्वाचा ग्रंथ तो माझाच आहे. फ्युचर ऑफ इंडियन एज्युकेशन, फ्युचर ऑफ एज्युकेशन पॉलिसी इन इंडिया अशा या नावाचा. त्यामुळे मला शिक्षण क्षेत्राचा अनुभव नाही असं म्हणणं हे संपूर्णपणे उलट आहे असं मला सांगितलं बोलू शकणार नाही कारण आतापर्यंत फक्त अध्यक्षांच्या नावाची घोषणा झालेली आहे आणि त्या अजून समिती सुद्धा फॉर्म झालेली आहे. त्या समितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतील, शिक्षण तज्ञ इतर असतील, खूप लोक असतात, काही लोक असणार आहेत तज्ञ मंडळी. त्या सगळ्यांना बरोबर घेऊन मी पुढे जाणार आहे आणि 3 महिन्यामध्ये आपल्याला त्याचं काम झालेलं आहे त्याची काही शिक्षण सुद्धा अजून बाहेर आलेली आहे. त्यामुळे त्याचं उत्तर त्याची मदत घेणं असं म्हणण्यापेक्षा माशेलकर अहवालाचा अभ्यास आम्ही करणार तो सुरू केलेला आहे. माशेलकर समितीने म्हटलं होतं त्याचा अभ्यास करून 3 भाषांबद्दल जे त्यांनी म्हटलं होतं त्याचा पुनर्विचार करा आणि इतर वेगवेगळ्या तज्ञांची आणि सगळ्या संबंधितांची विरोध करण्यात येईल त्यांची सुद्धा बाजू समजावून घेऊन हा अहवाल तयार करणार आहोत आणि त्याला 3 महिन्याचा अवधी देण्यात सरकारचा विरोध आहे. सरकारला विरोध केले भाजपच्या एकूण भूमिकेला विरोध केला जातो. मोठी सक्रिय विरोध केला जातो. विरोध तेवढा याबद्दल सुरुवात केलेली आहे. योग्य वेळी मी या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार. समितीचा अहवालच तयार झाला नसताना स्वागत केलं होतं की तुमची निवड झाली कारण मात्र दुसरीकडे त्यांनी असंही म्हटलं तुम्ही सुरुवातीला मराठी आहात त्यामुळे हिंदी सक्तीमध्ये तुमच्या अहवालामध्ये मराठी संदर्भातल्याच गोष्टी येतील याची काळजी घेतली जावी. मराठीतला मी मोठा लेखक आहे, मराठीतला मी अभिमानी आहे आणि मराठीला प्राधान्य आहे हे असलंच पाहिजे असं माझी भूमिका आणि भावना पहिल्यापासून असलेली.
जवळीक आला त्यामुळे सरकारला हवा तसा बघा मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही आणि नव्हतो. ज्यावेळी माझी राज्यसभेवर निवड करण्यात आली, राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून ज्यावेळी निवड करण्यात आली त्यावेळी मला माहीत नसल्याचं सांगतो. पद्धत अशी आहे त्या व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना ज्यांना राजकीय अनुभव नाही परंतु ज्यांच्या ज्ञानाचा देशाला उपयोग होऊ शकतो अशा 12 व्यक्तींची निवड केली जाते वेगवेगळ्या क्षेत्रातल्या. आणि ती निवड केल्यानंतर त्यांना चॉईस दिला जातो. त्यांनी एक तर सत्ताधारी पक्षाच्या बाजूने बसावं किंवा स्वतंत्र राहावं असं त्यांना चॉईस दिलेला. आणि ज्यावेळी मला विचारलं त्यावेळी आम्ही 7 जण एकाच वेळी झालो. 12 पैकी 7 जण एकाच वेळी झालो. बाकीच्या 6 जणांनी बीजेपीच्या बाजूने पसंत केलं, परंतु मी बीजेपीच्या बाजूने बसायचं पसंत केलं नाही. मी स्वतंत्र बाणा राखला आणि स्वतंत्र बाणा माझा पूर्वी होता, आजही आहे आणि नंतरही राहणार. झालेली नाही, परंतु आमचं टेलिफोनवर बोलणं झालं आणि त्यांनी माझी संमती मागितली आणि मी संमती दिल्यानंतर त्याची अनाउन्समेंट केली. ओके, थँक्यू धन्यवाद. मी त्यांचं म्हणणं जाऊन ऐकून घेणार आहे. त्यांचं असेल, ठाकरे असतील, इतर नेते त्या सगळ्यांचं म्हणणं सगळ्यांचं ऐकून घेणार आहे. त्यानंतर आपला आवडता